वैभोगा सोल्युशन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्या चॅनलच्या नावातच सोल्युशन असल्यामुळे आपण दररोज नवीन वेगवेगळे सोल्युशन घेऊन येतो. आज एक अशाच प्रकारचं सोल्युशन आणलं आहे. ते सर्वांना महत्त्वाचं पण आहे आणि गरजेचं पण आहे. का तर ते सोल्युशन आहे आपल्या मोबाईलच्या संदर्भातलं, आणि मोबाईल म्हटल्यानंतर तर सर्वांच्या गरजेचं आहे. तर ते सोल्युशन काय आहे आणि नेमका प्रॉब्लेम काय आहे ते आधी समजून घेऊया. तर प्रॉब्लेम असा आहे की ट्रायने एक नवीन नियम आणलेला आहे की लिमिटेड सिम तुमच्या नावावर असणे गरजेचे आहे. आणि जर असं नसेल, जर तुमच्या नावावर जास्त सिम असतील तर ते जास्त असलेले सिम तुम्हाला रिव्हेरीफाय करण्यासाठी परत परत मेसेज किंवा कॉल येत राहतील. आणि तुम्ही रिव्हेरीफाय जरी केले तरी तुमच्या नावावर जास्त सिम झाल्यामुळे काही सिम तुम्हाला बंद करण्याची रिक्वेस्ट येईल किंवा ऑटोमॅटिकली बंद होतील. अशा वेळी माहिती असणे गरजेचे आहे की तुमच्या नावावर किती सिम आहेत, जेणेकरून तुम्ही हे बंद होण्याच्या आधी किंवा रिव्हेरिफिकेशनच्या आधीच काही सिम पोर्ट करून तुमच्या फॅमिली मेंबरच्या किंवा तुमच्या फ्रेंडच्या वगैरे नावावर करू शकता. आणि ते तुमचे चालू नंबर असतील ते तुम्ही सेव्ह करू शकता. तर हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहे की तुमच्या नावावर किती सिम ॲक्टिव्ह आहेत आणि ते कशा प्रकारे पाहता येईल, त्यासाठी काय काय करता येईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन सोल्युशन घेऊन येत असतो आपण, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे नाही केलं तर अशा प्रकारचे अपडेट्स तुम्ही मिस कराल. शिवाय तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि हेही सांगा की तुम्हाला नवीन कुठले सोल्युशन हवे आहेत. तर चला पाहूया आपण तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे कसे पाहिजे. तुमच्या नावावर किंवा तुमच्या आधारवर किती सिम ॲक्टिव्ह आहेत हे तुम्हाला पाहायचे आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे संचार साथी असं सर्च करायचं आहे. सर्च करून घेऊया. तर बघा इथं संचार साथी पोर्टल किंवा संचार साथी या दोन्हीपैकी कुठलेही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. ओपन झाल्यानंतर बघा इथे 1 नंबरचं ऑप्शन आहे संचार साथी, याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडं याला खाली स्क्रोल करा. त्यानंतर बघा हे 3 नंबरचं ऑप्शन आहे मोबाईल कनेक्ट, याला काय करायचं आहे, ओपन करा. ओपन केल्यानंतर आता इथे थोडा वेळ घेऊ शकतो. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर ओपन होईल. परत ओपन झाल्यानंतर बघा इथे मोबाईल नंबर एंटर करा म्हणतं. तर तुमच्याकडे जो पण तुमचा परमनंट मोबाईल असेल तो एक नंबर इथे एंटर करा. त्यानंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे व्हॅलिडेट कॅप्चाला क्लिक करा. आता इथे बघा ओटीपी गेला आहे. जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी गेलेला आहे. तो ओटीपी इथे एंटर करायचा आहे. आता आपण तो ओटीपी इथे एंटर करून घेऊया. त्यानंतर या लॉग इन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा आता हे क्लोज करून घ्या. त्यानंतर बघा आता इथे तुम्हाला जो मी मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 सिम ॲक्टिव्ह आहेत. आणि हे तुम्हाला प्रत्येक नंबरचे लास्ट डिजिट आणि फर्स्ट डिजिट दाखवेल. त्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे की तुमचा नंबर कुठला आहे. त्यामध्ये बघा हा मध्ये पण 2 अंक दिले आहेत, म्हणजे फक्त जे हाईड केले आहे ते दुसरे आणि लास्टचे 2 अंक, सेकंड लास्ट 2 अंक हाईड केलेले आहेत. आता समजा तुमचा हा नंबर तुमचा
तुमचा नसेल किंवा आता बंद केला असेल तुम्ही किंवा तो आता यूज मध्येच नसेल, नॉट माय नंबरला क्लिक करून खाली रिपोर्ट करा. एक ओटीपी येईल, त्याला ओटीपीला सबमिट करा. सबमिट केल्यानंतर हा नंबर तुमच्या नावावरून काढून टाकला जाईल. आता समजा हा नंबर आहे सेकंड, हा तुम्हाला वापरायचा नाही तर नॉट रिक्वायर करा. याला पण सेम ओटीपी येईल, खाली रिपोर्ट करा. नॉट रिक्वायरला क्लिक करा, ओटीपी येईल, त्याला सबमिट करा. तो तुमच्या नंबरवरून काढून टाकला जाईल. आता हे केल्यानंतर काय होईल, समजा आता एखादा नंबर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला दिला असेल आणि तुम्ही जर नॉट रिक्वायर केलं, ओके, तुम्हाला माहिती नाही की हा नंबर कधी घेतला होता आणि तुम्ही नॉट रिक्वायर केलं, ओके, तर अशा वेळी काय होईल, तो हा जो नंबर आहे ना त्याला रिव्हेरिफिकेशन मागेल आणि त्याने जोपर्यंत रिव्हेरिफिकेशन करत नाही तो नंबर ऍक्टिव्ह राहणार नाही आणि तो नंबर नंतर बंद पडेल. अशा कंडिशन मध्ये त्याला जर समजा तुम्ही कोणाला दिलेला नंबर असेल तर तुम्ही त्याला काय करू शकता, पोर्ट करण्यासाठी सांगू शकता. पोर्ट केल्यानंतर तो त्याच्या नावावर तो नंबर ऍक्टिव्ह केला जाईल. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.